गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण इंटेग्रल ई टू द पॉवर ए एक्स इंटू साइन रेस टू एन बी एक्स डी एक्स या इंटेग्रलचं रिडक्शन फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आता इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 45 मध्ये काय डिराईव्ह करायचं आहे. इंटेग्रल ई टू द पॉवर ए एक्स इंटू कॉस रेस टू एन बी एक्स डी एक्स या इंटेग्रलचं रिडक्शन फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. तर मित्र हो, याला आपण 2 नंबर दिला कारण की 1 नंबर म्हणजे इंटेग्रल ई टू द पॉवर ए एक्स इंटू साइन रेस टू एन बी एक्स डी एक्स चा आपण रिडक्शन फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. नाउ वी कॅन ऑब्टेन द रिडक्शन फॉर्म्युला फॉर integral e to the power ax into cos raised to n bx dx. करू मग आता आपण याला डिराईव्ह. we have integral e to the power ax into cos raised to n bx dx. The reduction formula is obtained by integrating by parts twice. मित्र हो, आपल्याला 2 वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचा आहे आणि हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. Full stop. Thus, integral e to the power ax into cos raised to n bx dx, which is equal to cos raised to n bx ला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करायचं आणि e to the power ax ला सेकंड फंक्शन कन्सिडर करायचं. So cos raised to n bx into e to the power ax upon a minus integral पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह n cos raised to n minus 1 bx. तर हा n बाहेर आलेला आहे. त्याच्यानंतर cos bx ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin bx. त्याच्यानंतर bx ची डेरिव्हेटिव्ह b जे की आपण इकडे घेतलेला आहे आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इज e टू द पॉवर ax upon a into dx which is equal to cos raised to n bx e to the power ax upon a. हा मायनस आणि हा मायनस प्लस nb upon a in bracket. आता मात्र इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत असताना cos raised to n minus 1 bx into sin bx या दोन्ही टर्मला फर्स्ट फंक्शन ट्रीट करायचं, जे की आपण लास्ट डेरिव्हेशन मध्ये केलं होतं आणि e टू द पॉवर ax ला सेकंड फंक्शन. मग इन ब्रॅकेट पुन्हा इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स cos raised to n minus 1 bx into sin bx is a first function and integration of second function e to the power ax is e to the power ax upon a minus integral in bracket derivative of first function u into e चा फॉर्म्युला वापरा. cos n minus 1 bx into sin bx ची डेरिव्हेटिव्ह cos bx आणि bx ची डेरिव्हेटिव्ह b plus sin bx cos raised to n minus 1 bx ची डेरिव्हेटिव्ह n minus 1 cos raised to n minus 2 bx into cos bx ची डेरिव्हेटिव्ह minus sin bx into bx ची डेरिव्हेटिव्ह b ब्रॅकेट कंप्लीट आणि इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर ax dx is e to the power ax upon a and into dx. हे झालं दुसऱ्या वेळेस इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स वापरला आपण. सो which is equal to cos raised to n bx e to the power ax upon a plus मल्टिप्लाय करू आता nb upon हा a आणि हा a चा वर्ग cos raised to n minus 1 bx sin bx e to the power ax minus हा nb upon a आणि इथे b जो आहे हा b, इथं पण b आहे, इथे पण b आहे. त्या b ला जर कॉमन काढलं तर पहिले होतं nb मायनस ची टर्म मायनस nb चा वर्ग होईल. डिनॉमिनेटरला इथं a आहे, इथं a आहे म्हणजे a चा वर्ग होईल. इंटिग्रल इन ब्रॅकेट काय हो, आता इथे cos raised to n minus 1 bx into cos bx म्हणजे cos raised to n bx हे इथलं काम झालं. मायनस cos raised to n minus 2 bx into sin bx into sin bx sin square bx into काय राहिलं शिल्लक n minus 1 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर e to the power ax
इंटू डीएक्स. मित्र हो, या दोन टर्म मधून आपण एलसीएम ए चा वर्ग काढू. लसावीला खालच्यानी भागा, आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा. हे एलसीएम एवढं काढलं. सोबतच कॉन्स्टंट कॉमन काय काढलं, e टू द पॉवर ax इंटू कॉस रेस टू n मायनस 1 bx. तर e टू द पॉवर ax इथे आहे, कॉस n मायनस 1 bx इथे आहे, परंतु इथे कॉस रेस टू n bx आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल बघा, एक कॉस bx न मल्टिप्लाय करायचं आणि कॉस bx न डिवाइड करायचं. तर डिवाइडचा वर गेला आणि कॉस रेस टू n मायनस 1 bx झाला. आणि कॉस bx न्यूमरेटरचा जो आहे तो तिथेच राहिला. सो विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट a cos bx प्लस nb sin bx अपॉन a चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax इंटू कॉस n मायनस 1 bx. त्याच्यानंतर मायनस nb चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल कॉस रेस टू n bx इंटू e टू द पॉवर ax dx प्लस हा nb चा वर्ग अपॉन a चा वर्ग काय येईल प्लस हा n मायनस 1 प्लस n मायनस 1 b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n मायनस 2 bx इन ब्रॅकेट sin स्क्वेअर bx म्हणजे 1 मायनस cos स्क्वेअर bx आणि ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax dx. मित्र हो, जसा आपण इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू sin रेस टू n bx dx डिराइव्ह केलेला आहे, बिलकुल त्याच पद्धतीने आपण रन होत आहे. which is equal to in bracket a cos bx plus nb sin bx upon a square bracket complete bracket च्या बाहेर e to the power ax into cos raised to n minus 1 bx minus nb चा वर्ग upon a चा वर्ग integral cos raised to n bx e to the power ax dx plus आता काय करा, या 1 ला मल्टिप्लाय करा या टर्मनी आणि या टर्मनी, त्याच्यामुळे राहील प्लस n मायनस 1 इंटू b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n मायनस 2 bx e टू द पॉवर ax dx. आता मात्र या n नी n स्क्वेअर मायनस n लिहा, याला n मायनस 1 ला काय लिहा n स्क्वेअर मायनस n. एक वेळा n स्क्वेअर नी मल्टिप्लाय करा, एक वेळा मायनस n नी मल्टिप्लाय करा, बाकीच्या टर्म जशाल तसं ठेवा. सो काय होईल मग बघा, आता हा मायनस आणि हा प्लस, मायनस प्लस म्हणजे मायनस, मायनस n चा वर्ग b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n bx e टू द पॉवर ax dx. हा 2 कटला इथे आणि आता मायनस n न जर मल्टिप्लाय केलं तर हा मायनस n म्हणजे याला पहिले काय केलं, n मायनस 1 ला n चा वर्ग मायनस n केलं, n स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं. आता मायनस n न मल्टिप्लाय करू, इथं मायनस मायनस प्लस झालं, n b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल काय होईल cos रेस टू n bx इंटू e टू द पॉवर ax dx. मित्र हो, आता बघा केअरफुली, या टर्म मध्ये ही जी तिसरी टर्म आहे n b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n bx इंटू e टू द पॉवर ax dx आणि ही जे शेवटची टर्म आहे प्लस n b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n bx e टू द पॉवर ax dx. या दोन्ही टर्म सारख्या आहेत, परंतु साइन अपोजिट आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे. त्यामुळे काय होईल हो, हे कटून जाईल आणि हे कटल्याच्या नंतर लेफ्ट हँड साइडला काय आहे, लेफ्ट हँड साइडला इंटेग्रल e टू द पॉवर ax इनटू cos रेस टू n bx dx आहे आणि राइट हँड साइडला एक टर्म सेम मायनस n b चा वर्ग अपॉन a चा वर्ग इंटेग्रल cos रेस टू n bx इनटू e टू द पॉवर ax dx आहे. या टर्मला जर आपण लेफ्टला नेलं तर काय कॉमन काढू शकतो, इंटेग्रल cos रेस टू n bx e टू द पॉवर ax dx ही टर्म कॉमन काढू शकतो आणि शिल्लक राहील 1 प्लस n b चा वर्ग अपॉन, नाही ही टर्म न्या, ही तर कटली, ही टर्म न्या,
या टर्म मधून सेम गोष्ट कॉमन काढू शकतो. काय शिल्लक राहिलं? 1 प्लस n चा वर्ग b चा वर्ग अपॉन a चा वर्ग. तर ती पुढची स्टेप आता आपण लिहू. हेन्स ही जे टर्म होती त्याला लेफ्टला नेला आपण, ही नाही, सॉरी ही टर्म. आणि काय झालं मग? याच्यातून इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू cos रेस टू n bx dx कॉमन काढल्यामुळे हेन्स लेफ्ट हँड साइडला ही सेम टर्म होती, 1 प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटेग्रल e टू द पॉवर ax इंटू cos रेस टू n bx dx झालं. आता राईट हँड साइडची ही जी पहिली टर्म आहे त्याला आपण जशाला तसं लिहिलं, a cos bx प्लस nb sin bx अपॉन a स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax cos रेस टू n मायनस 1 bx. बघा इथे ब्रॅकेट मध्ये a cos bx प्लस nb sin bx अपॉन a स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax cos रेस टू n मायनस 1 bx माइनस n b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटेग्रल cos रेस टू n bx e टू द पॉवर ax dx ही टर्म आणि n प्लस n b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटेग्रल cos रेस टू n bx e to the power ax dx will be cancelled. So only term is remaining now plus n minus 1 bracket complete b square upon a square integral cos raised to n minus 2 bx into e to the power ax dx. Hence क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं a स्क्वेअर प्लस n स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटेग्रल e टू द पॉवर ax into cos raised to n bx dx which is equal to right hand side ला a cos bx plus nb sin bx upon a square bracket complete into e to the power ax into cos raised to n minus 1 bx plus n in bracket n minus 1 b square upon a square integral e to the power ax into cos raised to n minus 2 bx dx. मित्र हो, आता लेफ्ट हँड साइडला हा a स्क्वेअर, राइट हँड साइडला हा a स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. मग लेफ्ट हँड साइडचा a चा वर्ग प्लस n चा वर्ग b चा वर्ग हा राइट हँड साइडला डिनॉमिनेटरला येईल. कसं होईल मग? हेन्स इंटेग्रल e टू द पॉवर ax cos raised to n bx dx which is equal to a cos bx plus nb sin bx upon a चा वर्ग प्लस n चा वर्ग b चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर ax into cos raised to n minus 1 bx प्लस n minus 1 into b चा वर्ग अपॉन a चा वर्ग प्लस n चा वर्ग b चा वर्ग इंटेग्रल e टू द पॉवर ax into cos raised to n minus 2 bx dx. मित्र हो, दिस इज द रिक्वायर्ड रिडक्शन फॉर्म्युला. कशासाठी? इंटेग्रल e टू द पॉवर ax into cos raised to n bx dx. म्हणजे इंटेग्रल e टू द पॉवर ax into sin raised to n bx असो की cos raised to n bx dx असो, मॅक्झिमम टर्म जे आहे ते अगदी सारख्या सारख्या आहेत. तसं तर हे फॉर्म्युला तुम्हाला सहज डिराईव्ह करता यायला पाहिजे होतं, पण ते आपण करून दाखवलं. तर मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.